राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जातोय। कागल तालुक्यातील एकोंडी या गावातून हा महामार्ग जाणार असून याच गावातील बाधित शेतकरी आनंद आणि कोमल पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात देखावा साकारलाय। अल्पभूधारक असणारे शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत। उभी पिकं, बागायती शेती, विहिरी, जनावरांचे गोठे, घरं आणि नदीवरील पाणी योजना हे सर्व महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार आहे। याचं चित्रण देखाव्यातून करण्यात आलंय। हा महामार्ग झाला तर सुपीक जमिनी नष्ट होतील आणि शेतकरी देशोधडीला लागतील। आमची अल्पशेती उद्ध्वस्त होईल म्हणून हा महामार्ग रद्दच व्हावा असं गणरायाचरणी साकडं घातल्याचं बाधित शेतकरी कोमल पाटील यांनी सांगितलंय। एक शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याची पत्नी, राहणार एकोंडी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। आम्ही शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या एक आरास पद्धतीनं गणरायाला साकडं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना देखावा द्वारे शासनाला दाखवून द्यायचं आहे की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात बागायतदार क्षेत्र जात असल्यामुळे आमचा किती विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे। शक्तीपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। करवीर तालुक्यातील नंदगावमधील मोहन ज्ञानदेव पाटील या शेतकरी कुटुंबानंही शक्तीपीठ महामार्गामुळे होणारं नुकसान लक्षात घेता शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतजमीन वाचवा असा देखावा साकारत महामार्ग रद्द करावा असं गणरायाचरणी साकडं घातलं। शक्तीपीठ महामार्गामुळं शेतकऱ्यांवर येणारी संकटं, राब राबणारा शेतकरी, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, शेतकऱ्यांची व्यथा या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय। माझी जरी जमीन या महामार्गात जाणार नसली तरी अनेक शेतकऱ्यांची व्यथा मी जाणतो। मला जमिनीची किंमत माहिती असल्यानं मी हा देखावा साकारल्याचं शेतकरी मोहन ज्ञानदेव पाटील यांनी सांगितलंय। शक्तीपीठ बाधित शेतकरी नसून हा देखावा सादर करण्याचा मागचा माझा उद्देश हा की मी पण एक शेतकरी आहे आणि मला शेतजमिनीची किंमत आहे। सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर संपूर्ण समाजाच्या भवितव्यालाही धोका देऊ शकतं। डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण शेतजमीन जर नष्ट करत आलो तर भविष्यात अन्नधान्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणूनच हा देखावा मी सादर करून गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की हे गणराया शक्तीपीठ महामार्ग रद्द होऊ दे आणि 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखी जीवन जगू दे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुख आणि समृद्धी लाभू दे। अनेक शेतकऱ्यांची व्यथा या देखाव्यातून दाखवली आहे।